नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल मधून सरचं स्वागत करतो. आपण जुन्या लेक्चर मध्ये बघितलंय प्रॅक्टिस सेट 3.3 मधील पहिली 5 गणितं बघितली. आपली शिल्लक राहिलेली 6, 7, 8, 9 हे 4 जे शेवटची गणित राहिले ते आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये लगेच बघू. याच्यामध्ये आपण थोडीशी रिव्हिजन करून देतो की फॉर्म्युला कुठले वापरायचे, ते 3च फॉर्म्युला वापरायचे. 3 म्हटलं काय तर 2 म्हटलं तरी चालेल. 2च फॉर्म्युला वापरून आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस सेट सोडवायचं. पहिल्यांदा टीएनचा फॉर्म्युला. टीएन म्हणजे काय, एखादी आपल्याला एनच संख्या काढायची, एखादा एपी दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जर 10वी संख्या काढायची असेल, 15वी काढायची, 20वी काढायची, कुठलीही संख्या काढायची असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला लागेल. ए म्हणजे त्यातील पहिली संख्या असते, एन म्हणजे कितवी संख्या, 15वी काढायची असेल तर फॉर्म्युला काय म्हणणार, 3 15 बरोबर ए प्लस 15 वजा 1 गुणिले डी. डी म्हणजे डिफरन्स. 2चा फरक असेल, 5चा असेल, 6चा असेल, जेवढा फरक असेल तो म्हणजे ए अधिक 14 डी. ठीक आहे. असेल मध्ये जर समजा आपल्याला एस एन विचारलं, एस एन म्हणजे काय, सम ऑफ द टर्म्स. एन एन म्हणजे किती, एन टर्म पर्यंत. जर आपल्याला 15व्या टर्म पर्यंत विचारलं असेल एस 15 किंवा एस 16 घेऊ आपण, तर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची 16 भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2a प्लस इथं 16 गुणिले 1 केला 15 डी. अशा प्रकारे बनेल. बे कमे बे अटी 16 अशा प्रकारे आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. आणि हा फॉर्म्युला सेमच आहे, पण तिथं काय टी1 आणि टीएन पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 हा तिसरा फॉर्म्युला झाला. अशा प्रकारे आपल्याकडे 3 फॉर्म्युला झाले. 3 फॉर्म्युला आपण सगळं प्रॅक्टिस सेट अख्खा सोडवणार. त्यातील पहिले एक्झाम्पल आपण बघू लागेल. पहिले एक्झाम्पल आपल्याला काय दिलंय, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन एपी इज इक्वल टू 300 5 मिनिट्स 28 सेकंद. आपल्याला काय दिलंय की पहिल्या 55 टर्म यांची बेरीज काय दिली आपल्याला 3300. आपल्याला 28 टर्म काढायचे. इथं एक नवीन पद्धतीने वापर, इथं आपण काय सॉल्व्ह करायला गिवन आपण पहिल्यांदा गिवन काय दिलं आपल्याला, यस 55 बरोबर 3300 टू फाइंड. काय फाइंड करायचं, हुडकायचं काय आपल्याला, काय 28 मीटर 328 बरोबर. आपण याला सोल्युशन काढा. इथं म्हणतात की V2 परत म्हणायचं V2 the formula of sum, we know the formula sum of n terms. आपल्याला काय सम ऑफ n टर्म्स, पहिल्या n टर्म्स मध्ये आपल्याला काय माहिती, फॉर्म्युला माहिती आहे. ते म्हणतात देअर आपण म्हणतात एस एन इज इक्वल टू n भागिले 2 गुणिले कंसामध्ये 2n प्लस n मायनस 1 डी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची, कुठले फक्त एवढी एकच व्हॅल्यू पुट करायची. आपल्याला काय माहिती एस 55, एस 55 ची व्हॅल्यू काय झाली, इथे लिहू शकतो आपण कुठली व्हॅल्यू अबव इक्वेशन फ्रॉम गिवन जे आहे, गिवन मधून सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट. आपल्याला काय भेटतं इथे वी गेट काय भेटतं आपल्याला इथे एस एन किती, एस 55 दिले म्हणजे 3300 n भागिले 2 कंसामध्ये n बरोबर काय झालं आपल्या इथं 55 भागिले 2 बरोबर 2a प्लस 55 वजा 1 डी. ठीक आहे. इथं काय करू आपण, व्हॅल्यू जरा आपण सॉल्व्ह करू. इथं आपल्याला काय वाटेल, तो भागिले ते गुणिले करू. 3300 भागिले 2 ते गुणिले 2 गुणिले 55 ते भागिले 55 इथे शिल्लक काय 2a प्लस 54 डी. ओके 2a प्लस 54 डी. ठीक आहे. 2a प्लस 54 डी. आता याच्यामध्ये पण 2 कॉमन निघाले.
म्हणजे काय भेटेल आपल्याला, इकडे सॉल्व्ह करून पाहिजे 11 त्रिक 33 2 अकरी 5 55 5 1 5 5 37 60 साईडने 12 120 म्हणजे तर काय येणार आहे 2a प्लस 54d इक्वल टू किती आलं साईडने 12 म्हणजे 120 याच्यातून 2 कॉमन निघतो डिवाइड बोथ साइड बाय 2 काय भेटेल आपल्याला a अधिक 2 गुणिले 4 2 7 14 इज इक्वल टू भागिले 2 केले किती काय भेटेल 60 ठीक आहे इक्वेशन 1 ठीक आहे इथं डिवाइड किंवा इथे तुम्ही एक लाईन टाकू टाकू आपल्याला इथे डिवाइड बोथ साइड बाय 2 डिवाइड बोथ साइड्स बाय 2 बोथ साइडला काय करू आपण दोन्ही डिवाइड करू दोन्ही भागू तर काय दोन्ही भागला आपल्याला काय भेटेल 1 + 27 = 60 इथं स्टार करू इथं आपला पहिला पॉइंट संपला दुसरा आपल्याला ती 28 काढायचं आहे इथं आपण म्हणणार we know the formula of nth term in an AP ठीक आहे आपल्याला nth टर्मचा फॉर्म्युला माहिती आहे आपण काय लिहिणार n is equal to a plus n minus 1 d ओके तर tn किती 28 वर ती 28 बरोबर a plus 28 वजा 1 गुणिले d बरोबर इथे काय लिहिणार a plus 27b हेच आपल्याला इथे भेटली इथं पण a plus 27d इथं पण a plus 27d इथं आपण लिहिणार इक्वेशन नंबर 2 देऊ कशासाठी तर आपल्याला इथं लाईन द्यायची ती पुटिंग व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 1 ह्याला काय नाव पाहिजे ना तर आपण इथे काय लिहिणार पुटिंग व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन जसं लिहिलं तरी चालेल पुटिंग व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2 लिहिलं तरी चालेल अबव इक्वेशन फ्रॉम इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन 1 लिहिले तरी चालेल वरच्या ज्यामध्ये व्हॅल्यू टाकू इथं आपल्याकडे 28 ची व्हॅल्यू किती आली 7 अंडरलाईन करा मी डायरेक्ट झाले त्याचं ठीक आहे मी तर काढणार इन अबव एपी 28 टर्म 60 above AP तो ठीक आहे the 28th term is 60 ला अंडरलाईन करायचे 28 टर्म आणि 60 ला अंडरलाईन करायचे मी तेव्हा झटक्यात बघूनच लक्षात येते की आपण काय सांगतो 28 टर्म 60 आहे असं लगेच लक्षात घेऊन जातात ठीक आहे आपण 6वा क्वेश्चन बघितला 7वा क्वेश्चन बघू लगेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर समजा तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये ते नक्की टाका तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघू पुढचा 7वा क्वेश्चन आपल्याला काय दिलंय इन एन एक एपी आहे सम ऑफ 3 कन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27 म्हणजे सलग 3 ज्या टर्म्स आहेत त्यांची बेरीज काय 27 आहे अँड देअर प्रोडक्ट सगळ्यांचं गुणाकार काय 504 आहे फाइंड द टर्म्स ठीक आहे इथं आपण डायरेक्ट सोल्युशन इथे दिलं आपल्याला हिंट पण दिलं अजून द 3 कन्सिक्युटिव्ह टर्म्स बी a minus b आणि a plus b तर तेच घ्यायचं लेट्स assume the three consecutive terms in an AP B again a minus d a plus d बरोबर
या 3 आपण टर्म्स घेतल्या. याच्यामध्ये स्टार्ट करू आपण फ्रॉम फर्स्ट कंडिशन लिहू आपण. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय की सम ऑफ 3 consecutive terms is 27. मग काय म्हणू आपण सम ऑफ 3 terms is 27. तिघांची बेरीज काय आहे 27. यांची बेरीज करायची a minus d therefore a minus d plus a plus d is equal to 27. हे वजा d ला अधिक d यांची बेरीज काय ना 3 आहे. 3 आहे बरोबर 27. a बरोबर गुणिले 3 ते भागिले 3 3 9 27. a ची व्हॅल्यू किती आली आपली 9. ओके a ची व्हॅल्यू आपली 9 आली. बस इथून आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची होती. पहिली कंडिशन आपण सॉल्व्ह केली. तर सेकंड कंडिशन इथे आपण दुसरा स्टार काढला. इथे लिहिला फ्रॉम सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला देअर प्रोडक्ट इज 504. आपण काय म्हणणार कंडिशन प्रोडक्ट ऑफ 3 terms is 504. इथे आपण लिहिलं देअरफॉर तिघांचा गुणाकार काय सांगितलं आपल्याला 504. तिघांचा गुणाकार करायचा a वजा d गुणिले a आणि a प्लस d. इथे आपण लिहिलं a मायनस d a प्लस d गुणिले a बरोबर 504. ठीक आहे आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या. मग आपण काय लिहिणार a ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे. इथे आपण काय लिहिणार कुठे व्हॅल्यू a इज इक्वल टू किती 9. a इज इक्वल टू 9 इन अवर इक्वेशन. ठीक आहे वरच्या इक्वेशन मध्ये काय करू a बरोबर 9 ही व्हॅल्यू आपण पुट करू. विगेट आपल्याला काय भेटतं याच्यामध्ये a म्हणजे 9 वजा d 9 अधिक d गुणिले 9 बरोबर 504. याला आपल्याला माहिती आहे अधिक 9 म्हणजे a प्लस b आणि a मायनस b यांचा गुणाकार काय असतो पहिला चौर्ग वजा दुसरा चौर्ग म्हणजे काय असतं 9 चौर्ग वजा d चा वर्ग हे गुणिले 9 ते भागिले 9 बरोबर 504 वजा 9 बरोबर. इथे काय करू हे इकडे घालून ते तिकडे घालून 9 पहिल्यांदा 9 5 45 राहिले 5 5 वर 4 9 54 56 राहिले 9 चा वर्ग काय होणार 81 हे अधिक 56 इकडे आला तर वजा 56 बरोबर d स्क्वेअर बरोबर. याच्यामध्ये आपण काय लिहिणार d स्क्वेअर याची वजाबाकी काय येते एकातून 6 जात नाही मनाचा 11 11तून इथे मला इथे देऊन टाकायचं 11तून 6 गेले इथे राहिला 5 8तून 6 गेले राहिले 2 डी बरोबर काय येणार आहे प्लस मायनस 5 बरोबर. इथे टर्म असते बघा की प्लस मायनस 5 कुठून आला कारण इथे कसं देतो आपण डी स्क्वेअर अधिक 25 ते वजा 25 असतं इज इक्वल टू 0 म्हणजे काय असतं डी अधिक 5 डी वजा 5 इज इक्वल टू 0 डी इज इक्वल टू काय असतं एकतर हे 0 नाही तर हे 0 आपण याच्यामध्ये बघितलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये याची व्हॅल्यू -5 आणि याची व्हॅल्यू काय आहे +5. एवढं नाही बसणार आपण इथं आपल्याला थोडक्यात सांगायचं आपले एकही धडा चालला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय चालणार तर आपण इथे व्हॅल्यू फक्त +-5 दिला मग त्यामध्ये आपण फक्त व्हॅल्यू पुट करणार. आपल्याला काय विचारलं फाइंड द टर्म्स काढायचे तर याच्यामध्ये ज्या टर्म्स आहे ना जो डिफरन्स आहे तो काय असणार आहे वाढत पण जाऊ शकतो किंवा कमी पण होत जाऊ शकतो. ठीक आहे याच्यामुळे काय होतं आपण लिहिलं a मायनस डी इथं आपण काय करू कंडिशन 1 इथं पहिले का टाकू टेकिंग d इज इक्वल टू 5 फक्त 5 घेतलाय आपण टर्म्स आर आपले टर्म्स काय भेटतील बघा a मायनस डी ए सेमच भेटतात आपल्याला लिहू ए काय भेटणार आहे 9 वजा डी
डी काय घेतलं आपण 5, 9 वजा 5 9, 9 अधिक 5, ठीक आहे. 9तून 5 गेले किती राहतील 4, 9 9 5 14, या 3 टर्म भेटल्या. आता तुम्ही म्हणत समजा आपण -5 घेतलं तर काय फरक पडेल का नाही, सेमच येतात फक्त उलट आहे. पहिल्यांदा 14 येतं नंतर 9 येतं नंतर 4 येतं. म्हणजे देखील d is equal to -5. The terms are a minus d, a plus d. a minus d म्हणजे काय आहे 9 वजा 5, 9 अधिक 5 14. एक दुसरा 9 इथं 9 आहे तसाच आहे 9 आणि 9 अधिक 5 9 अधिक 5 गेले 4. सेम टर्म फक्त कसं चढता उतरतात. 3 जर टर्म या काय आहे एपी मध्ये आहे, एक तर चढत्या क्रमाने असेल किंवा उतरत्या क्रमाने असेल. त्यामुळे काय तेच क्रमाने त्याच 3 टर्म्स येणार, फक्त चढत्या उतरत्या क्रमानं येणार आहे. आपण काय विचारले आपल्याला फाइंड द टर्म्स विथ आन्सर दिली होती. Here we get the 3 consecutive terms. Is at AP as इथे काय लिहिलं आपण चढत्या क्रमाने 4, 9, 14 रिस्पेक्टिव्हली लिहिले तरी चालेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं हा 7वा क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला टर्म्स मिळाले. दोन्हीपैकी तुम्ही एकच लिहिलं तरी चालतं. बरं टेकिंग d is equal to 5 किंवा -5 काहीतरी घेतलं तरी येते, पण या दोन्ही लिहिलं तर अजून उत्तम. तुम्ही जेवढी असेल व्यवस्थित विचार तेवढं बेटर. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला आठवा. फाइंड 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and third and fourth term is 14. हे सोडवायचं 2 वेळेमध्ये. एक तर तुम्ही ज्या एपी आहे ती ही वाली घ्या, किंवा 11व्या वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एपीची एक पद्धत असते. जर 3 टर्म्स असतील तर या घेतल्या जातात a minus d, a plus d. का तर जेव्हा तुम्ही ऍडिशन करता तेव्हा ह्याला कळतं. तर 4 टर्म्स असतील तर a minus 3d, a minus d, a plus d आणि a plus 3d या टर्म्स घेतल्या जातात. या टर्मला प्रिन्सिपल बेरीज केलं तेव्हा काय होणार याला 0 होतं. बेरीज काय नेहमी 4 आहे. त्यामुळे शक्यतो ही टर्म वापरावी, पण इथं त्यांनी दिलेले आहे ते वापरलं तरी चालेल. जर तुम्ही दुसरे कोणाचे व्हिडिओ रेफर केले असते तुम्हाला ही टर्म ते वापरून नक्की भेटेल. अज्युम सांगितलंय की तुम्ही वापरा नाही वापरलं तरी चालेल. आपण या पद्धतीने बघू. या पद्धतीनं सुद्धा उत्तर येतं, त्या पद्धतीनं सुद्धा उत्तर येतं. म्हणून मी तुम्हाला थोडी वेगळी मेथड देतो, या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू. इथं आपण काय सेम प्रकारासारखं सोल्युशन assuming काय म्हणतात the four consecutive terms in above AP as काय लिहिलं आपण a minus 3d, a minus d, a plus d, a plus 3d. इथं 2d का नाही घेतला तर यातला फरक कशाचा आहे 2d चा फरक आहे. तर कसं असतं a minus 3d, a minus 2d, a minus d, a plus d. इथं आपण काय करतो 2d चा यातला डिफरन्स जो आहे तो काय आहे 2d चा फरक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 2d चा फरक आहे. आपण जेव्हा लेखी गणित बघणार तेव्हा आपण यातले एक मेथड ट्राय करू किंवा दुसरे कुठल्याही टर्म आपण सॉल्व्ह केलं चालतं. हे सॉल्व्ह केलं तरी चालतं. तुम्ही जर चढत्या क्रमाने घेतलं तरी चालतं. a plus d, a plus 2d, a plus 3d, a plus 4d अशा याच्यामध्ये वाढवून दिलं तरी चालतं. याच्यामध्ये हे दिलेलं आपल्याला इथं आपण लिहिलं फ्रॉम पहिला स्टार काढू फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिल्या कंडिशन मध्ये आपल्या लक्षात काय येते की
whose sum is 12. आपण काय म्हणलं sum of 4 terms is 12 is काय 12. सगळ्यांची बेरीज काय 12. आपण तिथं काय लिहिलं therefore आपण इथं त्यांची बेरीज सगळी 12 असेल म्हणजे आपण लिहिणार a minus 3d plus a minus d plus a plus d plus a plus 3d is equal to 12. इथे जर लक्षात दिलं तर इथे -3d ला +3d -d ला +d बेरीज काय येते 4a बरोबर 12. a is equal to 12 भागिले 4 4 3 12 a is equal to आपल्याला a मिळालेली आहे a ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता सेकंड कंडिशन वापरून आपल्याला काय भेटेल d भेटेल. a ची व्हॅल्यू आपण d मध्ये दुसऱ्या कंडिशन मध्ये पुट केलं आपल्याला काय भेटेल d भेटेल. इथं स्टार करून दुसरं प्रोडक्ट होतं from second condition म्हणून आपल्या लक्षात काय येते की सम ऑफ तिसरी आणि चौथी टर्म विधा बोलले सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म तिसरी आणि चौथी टर्मची बेरीज आहे 14 तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची बेरीज काय 14. या दोघांची बेरीज काढू a plus d plus a plus 3d is equal to 14. ओके अशा प्रकारे आपण लिहिणार यांची बेरीज काय आहे 2a plus 4d आपण लिहिणार 2a plus 4d is equal to 14. ओके याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. a ची व्हॅल्यू काय 3 पुटिंग व्हॅल्यू a is equal to 3 in above equation. वरच्या व्हॅल्यू मध्ये आपण काय करू a plus a is equal to 3 ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकू. 2 3 अधिक 4d बरोबर 14. 3 2 6 या अधिक 6 इकडे आलं तर वजा 6 4d बरोबर काय येणार 14 वजा 6. हे 4ad ला बरोबर इकडे आल्यानंतर भागिले 14 तून 6 गेले किती राहतात 8 4 मध्ये 8 d ची व्हॅल्यू 2 मिळाली. झालं आपल्याला टर्म्स काढायचे. आपल्याला काय विचारलं फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे 4च्या 4 टर्म्स काढायचे. इथं झालं आपलं a आणि d ची व्हॅल्यू घेतली आपण इथे लिहू आपण एक जागा शिल्लक म्हणून हियर वी गेट व्हॅल्यूज a is equal to 3 b is equal to 2. a आणि b ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ठीक आहे इथं आपण लिहू लेट्स इथं लास्ट पॉइंट आहे आपला स्टार करू. लेट्स फाइंड 4 consecutive terms. ठीक आहे कुठल्या येणार इथं आपण पहिला लिहू a minus d नाही a minus 3d आहे ना आपलं a minus 3d a minus b a plus d a plus 3d is equal to a काय आपला 3 वजा 3 गुणिले 2 3 वजा 6 काय झाले -3 a minus b 3 वजा 2 3तून 2 गेले काय झाले 1 इथे आपण लिहिलं 1 -3 1 a plus b 3 अधिक 2 3 2 5 तिसरी टर्म आपल्याला भेटली. पुढे a plus 3d आपण लिहिलं 3 अधिक 3 गुणिले 2 3 गुणिले 6 3 अधिक 6 7 3 9 आपल्याला 4 टर्म मिळालेले आहे ज्यांच्यात जो फरक आहे तो कितीचा आहे 4 चा फरक आहे आपल्याला हा मिळालेला आहे. ठीक आहे इथं d मधून 2 चा फरक नाही 4 चा फरक आहे. इथं आपण खात्री करून काय सांगितलेली की सगळ्यांची बेरीज किती सांगितली आपल्याला 12 म्हणजे 9 1 10 5 15 15तून 3 गेले किती राहतील 12 सम बरोबर. तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची बेरीज तिसरी आणि चौथी 9 5 14 म्हणजे आपण सोडवलेलं बरोबर आहे. विथ आपण लिहिलं आन्सर आला आपल्याला डायरेक्ट
इथे लिहू आपण. Here we get the 4 consecutive terms in above as the common index -3, 1, 5, 9 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं व्हॅल्यूज येतील. -3, 1, 5 आणि 9 अशा व्हॅल्यूज येतील. अशा प्रकारे आपण काय 8वा क्वेश्चन पण सोडवलेला आहे. आता आपण काय शेवटचा क्वेश्चन कडे, आपला लास्ट क्वेश्चन आहे, म्हणजे कुठला 9वा क्वेश्चन आहे. 9वा क्वेश्चन काय दिला आपल्याला, इफ 9 टर्म ऑफ एपी इन 0, 9वी जी टर्म आहे ती 0 आहे, तर शो दॅट 29वी टर्म इज ट्वाइस द 29वी टर्म. म्हणजे 29वी टर्म 19वी जी टर्म आहे ते दुप्पट 29वी टर्म. इथं आपण टाकू, इथं सोल्युशन इथं काय वापरायचं आपल्याला, फक्त एकच फॉर्म्युला वापरायचा, कुठला, टीएनचा. एन टर्म जी काढायची तो आला. इथं आपण लिहितो the formula nth term of an AP. ठीक आहे, गेलो तो आपल्याला nth term of an AP चा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. therefore T9 इथं आपण जाऊ, याला स्टार करू आणि इथून आपण फर्स्ट टर्म चालू करतोय सोडवायला. इथं आपण लिहू की nth टर्म आपण पहिलं फॉर्म्युला लिहिला पाहिजे ना, dl इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. ओके, तर मग काय सांगितलं, nth टर्म ऑफ एन एपी 0. इथे आपण 9th टर्म ऑफ एन एपी इज 0. इथं आपण काय लिहिलं, T9 9वी टर्म इज इक्वल टू a प्लस 9 वजा 1 b. म्हणजे काय लिहिलं, ही व्हॅल्यू 0 दिली, म्हणजेच काय, a प्लस 8b बरोबर 0. ठीक आहे, त्याला इक्वेशन 1 द्यायचे लागणार आहे. पुढे आपल्याला मी तर दुसरा काढणार आपण स्टार. इथे काय करायचं आपल्याला, 19वी टर्म काढू, 29वी टर्म काढू. इथे आपण लेट्स फाइंड काय 19वी टर्म, 19वी टर्म 90th टर्म काढू. टी 19 बरोबर काय लिहिणार आपण, a प्लस 19 वजा 1 गुणिले d. टी 19 बरोबर काय लिहिणार, a प्लस 18d. ठीक आहे, मग आपण याच्यामध्ये काय करू, आपण इथं अजून थोडस अजून एक कटछट करू. a प्लस 8d ची व्हॅल्यू काय 0, तर याची व्हॅल्यू काय आहे, 19 बरोबर a प्लस 8d प्लस 10d. ठीक आहे, इथं 19 बरोबर 10d का, a प्लस 8d ची व्हॅल्यू 0. तिथं लिहायचं काय, तिथं कोणतं लिहायचं, फ्रॉम क्वेश्चन 1 मधून आपण हे लिहिलेलं आहे आणि ह्या इक्वेशन नंबर काय द्यायचं, 2. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2 द्यायचं. सेम प्रकारे इथे जेव्हा आपण तिसरा स्टार काढू. आता 29वी टर्म काढू. लेट्स फाइंड 29वी 29 टर्म बरोबर. ती 29 बरोबर काय लिहिणार आपण, a प्लस 29 वजा 1 d, a प्लस 28d बरोबर, a प्लस 20 a प्लस 8d बरोबर, a प्लस 8d प्लस 20d. इथं पण a प्लस 8d, इथं व्हॅल्यू काय करू 0. इथं T 29 इज इक्वल टू
20D. ठीक आहे, आपल्याला इथे व्हॅल्यू आलेली. इथं टाकूया इक्वेशन नंबर 3. इथं मग ते लिहिलं पाहिजे फ्रॉम इक्वेशन 2 किंवा फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 पाहिलं तर आपल्याला काय वाटतं, T29 बरोबर 20D. ओके, अशा प्रकारे आपण लिहितो. मग इथं आपण काय लिहिलं, आपल्याला काय करायचं, इक्वेशन नंबर पहिलं सॉरी दुसरं आणि तिसरं याच्यात काय लक्षात येते, ते 10D हे 20D. इथं लिहू आपण बाय कम्पेअरिंग इक्वेशन, काय लक्षात येते, इक्वेशन नंबर 2 and 3 बाय कम्पेअरिंग दुसरं आणि तिसरं इक्वेशन जेव्हा आपण कम्पेअर करतो तेव्हा आपल्याला काय भेटतं, जर आपण बी गेले काय भेटतं आपल्याला, की जे 10D आहे त्याची दुप्पट इथं आहे. आपण लिहिणार T29 हे काय आहे, T19 ची दुप्पट. बरोबर, इथं आपण लिहिलं. आपल्याला काय सांगितलंय की प्रूव्ह करायला सांगितलंय का, शोध आपण हेच प्रूव्ह लिहिणार आपण इथं. therefore that is इथं मग ही इक्वेशन आहे तशी लिहून घ्यायचं. इथं आपण काय म्हणणार आहे, here 29वी टर्म 29 टर्म is twice the कुठली 29 टर्म. याच्यामध्ये काय करणार, 29वी ट्वाइस आणि 19 याला आपण अंडरलाईन करू आणि त्याला असं आपण लिहिणार प्रूव्ह. ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे की 29वी जी टर्म आहे ते 29व्या टर्मच्या दुप्पट आहे. ओके, अशा आहे. मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. इथे अशा प्रकारे आपला हा 3.3 प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. कुठली अडचण असेल, जर तुम्हाला कुठला शंका वगैरे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. ठीक आहे, भेटूया आपण पुढील भागामध्ये. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघणार आहे. त्यामध्ये आहे 3.4 ज्याच्यामध्ये आपण शाब्दिक उदाहरण बघणार आहे, वर्ड प्रॉब्लेम्स बघणार आहे. भेटूया आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.